नमस्कार, उद्योग विश्वमध्ये या ठिकाणी आपलं खूप खूप स्वागत आहे. मंडळी बघा, सध्या उन्हाळ्याचा सीझन सुरू आहे आणि आंब्याचाही सीझन सुरू आहे. आपण वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांना या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भेटी देत असतो. तर आपण बीड जिल्ह्यातील जरोड येथील काकडे केशर फार्म या ठिकाणी आपण भेट दिलेली आहे. तर आपण त्यांच्याशी आज केशर आंबा महाराष्ट्रातील सर्वच शेतकरी पिकवतात, परंतु काकडे केशर आंब्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये का मागणी आहे आणि ते नेमकं कुठल्या पद्धतीने पिकवतात, तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तुम्ही जर शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार सर, नमस्कार. उद्योग विश्वमध्ये आपल्या या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. आपला परिचय प्रेक्षकांना द्या सर. मी सचिन बालासाहेब काकडे, राहणार जरोड, तालुका जिल्हा बीड. सर, महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आम्ही वेगवेगळे उद्योग व्यवसाय, शेती, वेगवेगळ्या बाग यांना आम्ही भेट देत असतो. परंतु तुमचा जो केशर आंबा आहे हा याला संपूर्ण सोशल मीडियावरती खूप खूप म्हणजे खूपच मागणी आहे. बरोबर. तर ही जी तुम्ही शेतामध्ये लावलेली ही जी केशर आंब्याची रोपं आहेत, म्हणजे याची सुरुवात नेमकी कशी झालेली आहे? काकडे केशर फार्म किंवा काकडे आंबा हा सगळ्यांना माहिती आहे, हा, परंतु याची सुरुवात तुम्ही नेमकी कधीपासून केली आणि कसं काय आहे? ह्याची सुरुवात आम्ही आता या बागेला 6 वर्ष पूर्ण झाले सर. बर, अच्छा. हा, पूर्ण आपण ही एकदम म्हणजे जात, हम्म. ही जी केशरीची जात आहे, हे हा. आम्ही पानाव पण ओळखू येते आणि आपण एकदम बांधून घेतलेला कलम आहे हा. बर, अच्छा. म्हणजे स्वतःच्या डोळ्यासमोर आपलं ते बांधावरचं झाड तुम्ही बघितलं, हो हो हो, त्या बांधावरच्या झाडाची ही पूर्ण आपण काडी लावलेली. अच्छा. त्या हा, तो झाडाची कलम. ही काडी तुम्ही या हा, ठिकाणी त्याच्यामुळे कलम आपल्याकडे लावलेली प्युअर केशर दुसरा ह्यात उगतच नाही. आहे. अच्छा. हा, तुम्ही जर असं समजा रोप घेताल तर काही हा, हा. असे निघतात, काही तर कसे तसे निघतात. तर आपण एकदम म्हणजे डोळा बांधूनच केलेलं आहे. बर. आता हे जे तुम्ही केशर आंबा लागवड केलेली आहे सर, ही एकूण किती एकर क्षेत्रामध्ये केलेली ही आहे? 2 एकर मध्ये सर आपली सगळी. संपूर्ण हा, 2 2 एकर एकर क्षेत्र मध्ये. आहे. आणि अंतरचं कसं आहे, आता कोणी कोणी दाट लावतंय, कोणी कोणी, पण हे हा. झाड जरा थोडं मोठं होतं केशरचं. बर. तर त्याच्यामुळे आपण 10 बाय 12, हा कुठं 10 बाय 16 अंतर आहे, हा 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 कुठं 10 बाय 18 बी ठेवलंय आपण. हा हा म्हणजे जशी आपल्या मध्ये मशागत करता येईल ट्रॅक्टरने त्यांनी. बरोबर आहे, हा, बरोबर. नंतर ह्यामध्ये बैल वगैरे चालत नाही ना, हा, त्याच्यामुळे हा. आपण तसे अंतर फरकाने ठेवलेले आहेत. म्हणजे ही आता अडचण 2 येऊ नये. आंबा, आता समजा शेतकऱ्यांनी जर केशर लागवड केली किंवा जर हम्म. एखाद्या कुणाला करायची असेल हा, तर हा. साधारण 10 फूट अंतर हे दोन्ही हा, झाडांमध्ये 10 ठेवलं फूट, हा, पाहिजे. 10 फूट ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे हा. झाड मोठं झाल्यानंतर हा. त्याचा विस्तार झाल्यानंतर हा, दोन्ही अडचण झाडांना येत नाही. एकमेकांची अडचण नको हा. आणि त्याच्यामुळे 10 फूट हे जे हा. अंतर आहे साधारण, हे प्रत्येक झाडामध्ये या ठिकाणी असलं हा. पाहिजे. आता समजा शेतकऱ्यांनी जर नवीन झाडं किंवा नवीन बाग जर तयार करायची असेल तर केशरसाठी त्याचं कुठलं कलम असतं किंवा काय, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. केशरचं नर्सरीवर जर शासन मान्य नर्सरी असेल हा हा, त्याची आपण पावती घेणे, बरोबर आहे. किंवा उद्या आपण 3 वर्षानंतर ज्याला फळ येणार आहे हा. तर त्यावेळेस ते फळ पूर्ण केशरच आलं पाहिजे. बरोबर इथून आहे. मागं असे झालेले आहे, नर्सरीवाल्यांनी फसवलेलं आहे शेतकऱ्यांना. बरोबर आहे, बरोबर आहे. देताना रोप केशर म्हणून देतात, हा, हा. त्याच्यामध्ये मग काही मोठाले आंबे येतात, काही बारकाले बरोबर. येतात, काही गावरान बी निघतात. म्हणजे ओरिजिनल केशर हा, देत नाही, original त्याच्यामध्ये केशर देत मिक्सिंग नाही. किंवा मग समजा तुम्ही वेगळ्या 250 झाड लावले, 5-50 तुम्हाला वेगळेच निघतील. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. नाही, बरोबर आहे. कारण शेतकरी जेव्हा याच्यामध्ये विचारतो की उतरतो शेतीमध्ये आणि त्याच्या मागे त्यानं खूप सारी इन्व्हेस्टमेंट केलेली हा. असते, शेतीचं सगळं नियोजन हा. केलेलं असते. सध्या आधीच शेतकरी अडचणीत आहे आणि अडचणीत आहे. त्याच्यात जर अशी समजा नर्सरीवाल्याकडून फसवणूक झाली बरोबर. तर ती म्हणजे अवघड आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी या शासन ठिकाणी मान्य नर्सरी कोण शासन मान्य नर्सरीकडूनच ही जे रोपं. कोणी आणतंय, कोणी विकतंय, ह्याच्याकडून हा. भरोसा ठेवून त्यांनी रोप घेऊ नये, माझं हे कळकळीची विनंती त्यांना. बर बर बर. आता काकडे सर, अजून एक गोष्ट सांगा की आता तुम्ही हे जे नियोजन केलेलं आहे तर याला खताचं आणि पाण्याचं नियोजन तुम्ही कसं करता? आता ह्याचं पाण्याचं जर म्हणलं तर आम्ही पूर्ण ड्रीप आहे सर. बर. आणि अच्छा. ज्यावेळेस फळ येतं हा. त्यावेळेस आम्ही ड्रिपनी पाणी सोडत नाहीत, कारण की बरं. फळ असल्यामुळे त्याला पाणी जास्त लागतं. हा. त्यामुळे आम्ही दांड पद्धतीनेच त्याला पाणी देतो. बर, म्हणजे इतर वेळी तुम्ही ड्रीप त्याला ड्रीप असते हा. आणि जेव्हा आंबे लागलेले हा, असतात त्यावेळेस season आपण मध्ये, मोकळच पाणी सोडतो. त्यावेळेस त्याला तुम्ही असं मोकळं पाणी हा. या ठिकाणी देता, कारण हा. त्याला जास्त प्रमाणामध्ये प्रमाण. पाणी समजा लागतं. बरोबर. बरं, ठीक आहे सर. आता याला नेमकं खतं जे आहेत, हम्म. आता सगळीकडे बाजारामध्ये बरोबर. केमिकलनं लोकांना घाई झालेली आहे, खायची बरोबर. पण आणि विकणाऱ्याला विकून त्याच्यातून नफा कमवण्याची पण. बरोबर. त्याच्यामुळे केमिकल इंजेक्शन देऊन या ठिकाणी आंबे पिकवतात. बरोबर. तुमच्या आमच्यासारखे लोक, सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी फसले जातात, ज्यांना फसले. शेतीतलं काही कळत नाही. बरोबर. परंतु तुमचा जो माल आहे तर तुम्ही एकदम खात्रीशीर माल या ठिकाणी देता. हो. तर याच्यासाठी तुम्ही नेमके खत कुठल्या प्रकारचे आता वापरता? ह्याला सर आम्ही आता हे आंबा तुटून गेला हा हा, की आमची मशागत इथून सुरू होती, डायरेक्ट आम्ही शेणखत असते. बरं. जरी आमच्याकडे नसलं तर हा. आम्ही शेतकऱ्यांचं शेणखत घेतो. बरोबर आहे. शेणखत आणि लेंडी हा हा, ही आम्ही पूर्ण ठासून भरतो बर. पहिल्याच वेळेस, अच्छा. किंवा पुन्हा ह्याला डबल खत देण्याची गरज नाही, कारण उन्हाळ्यामध्ये ते एकदा टाकलं हा. ते आणि कुसतं. बरोबर पाऊस आहे. पडल्यानंतर पहिल्या पावसामध्ये त्याचं एकदम पाणी झाल्यानंतर त्याला लागल तेवढं
खत तयार होतं नंतर. बरोबर. हा ही म्हणजे आमची तुम्ही पद्धत आहे. मशागत करताना शेणखत शेणखत, आणि लेंडी खत लेंडीखत, याचा हा. पूर्ण मारा करता. पूर्ण मारा. म्हणजे जास्त नंतर जास्त परत मारा त्याचा तुम्हाला कुठलं खत त्याला हा, एक्स्ट्रा जास्त अगर गरज देण्याची पडत गरज नाही. पडत नाही. बरोबर. बरोबर. बाकी अजून याला रसायन वगैरे काय वापरता का तुम्ही? रसायन तर वापरतच नाही, हा, पण हा. आम्ही एक ड्राम केलेला आहे सर 500 लिटरचा. बर. त्याच्यामध्ये ताक, गुळ हा. हे आम्ल तयार करून ती हो, एक हो. फवारणी करतो आम्ही म्हणजे ती सेटिंग ताक अंडी वगैरे म्हणतात ते तो सगळं ते प्रकार आम्ल समजा. तयार करून पूर्ण ती एक फवारणी करतो. बर. त्यानंतर कुठल्या फवारणीचं काही नाही. आणि मधमाशी बोलवण्यासाठी एक सकाळी पहाटे 4-5 वाजता ते आम्ही गुळाचा पाक करून हा, हा. चूल पेटून बर बर. ते ज्यावेळेस आपलं माल सेटिंग व्हायची त्यावेळेस हो, ते हो. प्रयत्न करावा लागतो. म्हणजे म्हणजे परागीभवन होण्याची हा. जी प्रक्रिया आहे मधमाशाची, हा. तर त्याची पण तुम्ही या काळजी ठिकाणी घेतो त्याची ती काळजी घ्यावाच ती लागते. काळजी घ्यावीच तेव्हा ही लागते. माल बाग सेटिंग होती. बाग म्हणल्यानंतर ती काळजी हा. प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी घेणे. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जिथून कुठून हा व्हिडिओ बघताय, तर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची बाग असू द्या, तर तुम्हाला मधमाशी बोलवून त्याचं परागीभवन होऊन माल सेट होणं हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकरी सगळेजण करतात. त्याच्यानंतर ताक अंडीचा वापर देखील या ठिकाणी, बरोबर. या अंमलाचा वापर म्हणजे केशर आंब्याला किडीपासून प्रादुर्भाव रोखण्यासाठी, हा. कुठलाही रोग पडू नये त्याच्यामुळं तो करणं शेतकऱ्यांनी या ठिकाणी गरजेचं आहे. आता जेव्हा सर तुम्ही हा आंबा इतक्या चांगल्या मोठ्या प्रमाणात होतो, हे किती एकर क्षेत्रामध्ये आणि किती झाड आहेत तुमचे? हे 2 एकर मध्ये, पण आपण 250 झाडं पूर्ण आहे आपल्या याच्यामध्ये. बरं बरं. हा, कारण की आपण अंतर म्हणजे काय केलेलं आहे, स्टेप बाय स्टेपने अंतर वाढवलेलं आहे. म्हणजे बरोबर आहे. कुठं काय होतंय हे हा. बघण्यासाठी आपण केलेलं आहे. त्याच्यामुळे बरं, जास्त बरं. झाड बसलेले नाहीत माझे. आता अच्छा. लोकांना वाटतं किंवा 2 एकर मध्ये 250 झाड कसं काय, हा, पण हा. ते माझ्या पद्धतीने मी लावलेले आहेत. अच्छा. हे म्हणजे पण सांगतो. प्रत्येकाचं वेगवेगळं नियोजन हा. असू शकतं. त्यांनी त्यांच्या लोक नियोजनानुसार. एकर मध्ये 1000 लावतात. बरोबर आहे, बरोबर. तुम्ही 2 एकर मध्ये मध्ये या 250 ठिकाणी झाडं लावली. 250 झाडं लावलेली हा. आहेत. बरोबर आहे. आणि दुसरी आणखीन एक गोष्ट आहे सर, आता हा जो आंबा तुमचा पिकतो, तर मग तुम्ही याचं वितरण मार्केटला करता का कसं आहे त्याच्याबद्दल काय आता सांगाल? मार्केटला, कारण की आता काय आहे सर, मी पहिल्यापासून म्हणजे जे आपण मशागत सुरू करतो तेव्हापासून मी व्हिडिओ टाकत राहतो. माझ्या बरं. स्टेटसला असू द्या, माझ्या इंस्टाला असू द्या, माझ्या बरोबर फेसबुक आहे. आयडीला असू द्या, हा, हा, हा. तर ते लोकांपर्यंत आपण पोहोचतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे मला आतापर्यंत मार्केटला जाण्याची गरजच पडली नाही. बर बर. माझं गिराईक सगळं सोशल मीडियाचं घरी आहे. अच्छा. आणि मी त्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये पार्सल पाठवतो. अच्छा. म्हणजे तुम्हाला हा माल कुठे आडतला नाही, किंवा आडत नाही, पुणे व्यापारी नाही, मुंबईच्या कधी नाही, कधी नाही. मार्केटला किंवा एखाद्या दलालाला विकण्याची तुम्हाला 3 वर्ष गरजच झालं पडली तर नाही. नाहीच, गरजच पडली नाही. गरजच पडली गरज नाही. नाही. म्हणजे तुम्ही तुमचा हा जो माल आहे, हा. हा डायरेक्ट होलसेल रिटेल हो. क्वांटिटी मध्ये अक्षरशः कस्टमरच्या दारामध्ये डिलिव्हरी. आणि भरपूर लोक देता. येऊन पण खरेदी करतात सर. हो बरोबर आहे. आता समोरासमोर. या परिसरातली जी लोक आहेत, तर ते तुमच्याकडे हा. प्रत्यक्ष भेट देऊन 20-20, या 30-30 ठिकाणी, किलो ते आंबे घेऊन जातात. म्हणजे एखादं कॅरेट किंवा जसे कॅरेट लागतील वरच तसे- घेतात, कॅरेट वरच हा, कॅरेट वरती ते लागतील तसे हा. आंबे या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात. घेऊन जातात. आता सर सध्या समाजामध्ये आपण बघतो की तुम्ही तर सोशल मीडियाचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने हा. केलेला आहे. हा संपूर्ण महाराष्ट्र बघतो बरोबर. की तुम्ही त्याचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने करताय. परंतु समाजामध्ये अनेक बरेच तरुण आहेत सर, की जे शेती नाही, शेतीमध्ये पिकं नाहीत, पैसा नाही म्हणून पुण्या मुंबईला जाऊन बरोबर. जॉब वगैरे करतायत बरोबर. किंवा मग बेरोजगार म्हणून फिरतायत. बरोबर. तर अशा तरुण शेतकऱ्यांच्या पोरांना तुम्ही काय संदेश द्याल? सर मी असा संदेश देईल की आता मी बी एक नोकरदारच आहे. हा. पण सर मी MSF सुरक्षा रक्षक मध्ये होतो. बर बर पण बर. मला ते समजा पगार हा. आणि ते आपली एवढी मोठी शेती हा, आणि हा, आपण हा. तिकून का बांधून राहायचंय, बरोबर आहे. म्हणून बरोबर. मी सुरक्षा रक्षकाचा राजीनामा देऊन बर बर. शेतीला सुरुवात केली. आज बर. 3 वर्ष सर एवढी डेव्हलप झाली शेती. हा. जबरदस्त. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी हा माणूस सुरक्षा रक्षक म्हणून गव्हर्नमेंट सर्वंट असताना त्यांनी सरकारी नोकरीचा या ठिकाणी राजीनामा देऊन शेती केलेली आहे. आणि आपण या ठिकाणी रडत बसतो की शेतीत काही पिकत नाही, काही नाही. जर डोकं वापरलं, नियोजन केलं, पद्धतशीरपणे त्याचं प्लॅनिंग केलं, तर या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगले दिवस नक्की येणार आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यासाठी तुम्हाला सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत फक्त आणि फक्त मेहनत करावी मेहनत लागणार. करावं लागेल. तुम्हाला नोकरीच्या 50 पट ते 100 पट पैसा उद्योग व्यवसाय शेतीमधून मिळणार आहे. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट घेणं या ठिकाणी 100%. गरजेचं आहे. बरोबर आहे. तर बघा काकडे सर, या ठिकाणी आता तुम्ही ही एवढी मोठी 2 एकरमध्ये चांगल्या प्रकारे अतिशय शेती करता. समजा आपल्या कस्टमरना किंवा आपले जे ऑडियन्स आहेत, आपला जे व्हिडिओ पाहणारे लोक आहेत, त्यांना जर याच आंब्याचं कलम पाहिजे असेल तर ते आपल्याला त्यांना मिळू शकेल का तुमच्याकडून? आता आम्ही काडी तर त्यांना पूर्ण 100% देऊ शकतो. बर. त्यांचा एक विषय राहतो सर, त्यांनी जर जूनला हा. गावरान कोया त्यांच्या पद्धतीने जर टाकले, हा हा. म्हणजे ह्याचं काय सर, हा. जर डायरेक्ट कलम लावला हा. तो कलम ढासळतो. बर बर. तुम्ही जर तो गावरानवर बांधताल हा.
नर्सरीला काय होतं, प्रत्येक त्यांना गावरान कलम भेटत नाही. बरोबर. जर आपण गावरान कोया जर आपल्या अंतराजवळ टाकल्या जूनला हा. आणि ते रोप असं 2 फुटाच्या आसपास आलं, हा. तर त्यावेळेस आपली काडी ही हा. ह्याच्यामध्ये भरपूर काड्या, तुम्हाला लाखो काड्या निघतात बरोबर. प्युअर केशरचे. अच्छा. तर आपण ते त्यांना देऊ, काय बरं. अडचण नाही. बरं. पण त्यांना बांधणारा माणूसही देऊ हा. आणि पूर्ण नियोजन पण करून देऊ, काय अडचण नाही. बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला त्याची काडी पाहिजे असेल केशर आंब्याची, तर या ठिकाणी काकडे सर तुम्हाला ते महाराष्ट्रात कुठेही प्रोव्हाइड करू शकणार आहेत. परंतु त्याची बांधणी तुमच्या काळजीनं तुम्हाला स्वतःच्या रिस्कवरती आणि स्वतःच्या मेहनतीवरती या ठिकाणी करायची आहे. धन्यवाद सर, उद्योग विश्वाला आपण ही जी माहिती दिली आणि ही माहिती या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपर्यंत जाणार आहे. आपल्याला भेटून खूप छान वाटलं. थँक्यू. धन्यवाद. Thank you. धन्यवाद. तर बघा मंडळी, आज आपण बीडमधील या ठिकाणी काकडे केशर फार्मला या ठिकाणी भेट दिली. तर इथलं संपूर्ण केशर शेतीचं नियोजन आपण बघितलेलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे या ठिकाणी विचारू शकता. तर त्याचा उत्तर देण्याचा आम्ही उद्योग विश्वाच्या वतीने संपूर्ण प्रयत्न करू. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या शेतकरी बांधव मित्रांना या ठिकाणी शेअर करा, लाईक करा. आणि असेच नवनवीन उद्योग व्यवसाय शेतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या उद्योग विश्व या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूयात नवीन एका उद्योग व्यवसायाच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.